आहे 1.25 महिन्याचा आहे आणि त्यांची जेव्हा पहिली सोनोग्राफी झाली डिसेंबर 25 मध्ये, तेव्हा त्यांना आढळलं की ह्या बाळाच्या पोटामध्ये सिस्ट आहे, गाठ आहे. मी त्यांचे रिपोर्ट बघितले, ती गाठ 1.31 सेंटीमीटरची आहे. आणि मग असं ऐकल्यावर आई वडील निराश झाले आणि ते घाबरले आणि त्यांना असं वाटलं की आपण सेकंड ओपिनियन घ्यावा, चांगल्या हॉस्पिटलमध्ये जावा. मग ते त्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले सेकंड ओपिनियन घ्यायला. तिथे देखील सोनोग्राफी करण्यात आली आणि तो सिस्ट होता. आणि ज्या सोनोग्राफीच्या मध्यंतरी तिचे आई वडील आणि हे जे नातेवाईक ते प्रार्थना करत होते, प्रभू येशूकडे धावा करत होते, देव बाप्पा हे बाळ तू दिलेस. डॉक्टरांनी सांगितलं की त्या बाळ जेव्हा बाहेर येईल डिलिव्हरी झाल्यावर पुन्हा त्याचं ऑपरेशन करावं लागेल. आणि आई वडील निराश होते पण देवबाप्पाकडे धावा करत होते. आता हे 1.25 महिन्याचं बाळ आहे आणि जेव्हा ती बाहेर आल्यावर डिलिव्हरी झाल्यावर सोनोग्राफी केली आणि देवबाप्पाने चमत्कार केला. ती सिस्ट जी आहे ती गायब झालेली आहे, आता गाठ नाहीये आणि ते बाळ सुदृढ आहे. ते गायब झालं, आता ती गाठ नाहीच आहे. ती गाठ प्रभू येशूने काढून टाकलेली आहे. सगळं व्यवस्थेमध्ये नॉर्मल रिपोर्ट आले. नॉर्मल रिपोर्ट आलं. सोनोग्राफीला नेलं होतं त्यावेळेस भीती आणि पहिल्याच रिपोर्ट असं होतं की गाठ आहे म्हणून ऑपरेशन करायला लागलं. डिलिव्हरीचं ते सोनोग्राफ केलं तसं गाठ होता छोटा. पप्पा ह्याचे रडायचे की कसं काय असं बाळाला झालं म्हणून. बरोबर. देवावर विश्वास ठेवा, काही नाही होणार, परमेश्वर सगळं काय ठीक कर. बघा. ओ गॉड, Hallelujah. गॉड ब्लेस यू. Amen. Such a cute baby. I know. Amen. She joined one of the company as the financial analyst, and she used to do the work of the financial analyst in her company. But the first year it was very difficult for her. She was not able to sustain. She was not able to cope up with the analysis and the theories and all that. So the manager called a meeting, and in that meeting she was been told you are not fit to do this work. That she took it and she was completely shattered. But she kept on coming with the hope to Vineyard, and she was praying and she was listening to your word. Every word she used to take it, she used to receive it positively and go back homely. Slowly she started getting hope. And in 2024, she was promoted as an associate analyst. Then that also didn't stop for her. She kept on coming. In 2025, Lord did a biggest miracle in her life. In the entire company who never received any promotion, she got the promotion. And not only that, she's the one only in the company who has got the maximum award now. Wow, see that. And now she's senior associate financial analyst. Hallelujah. This is only Lord has done the 360 turn, and she gives all the glory to Lord. What you have to say? I was completely self-doubting to myself, like whether I'll be able to make it. But I was trusting the Lord, and this is all by the grace of God that today I have a promotion of senior See associate. that. Praise God. God bless you better. वो कहते हैं 2011 में उनकी शादी हुई थी. उसके बाद 15 सालों तक उन्हें बच्चे का आशीर्वाद नहीं था. वो डॉक्टर्स के पास गए, हर तरह की ट्रीटमेंट उन्होंने करवाई, लेकिन कोई उपाय उन्हें नहीं मिल रहा था, कोई फ़ायदा नहीं हो रहा था. डॉक्टर ने उनसे कहा कि आखिरी उपाय आपका IVF कराना है. लेकिन भाई कहते हैं वो प्रभु यीशु पर विश्वास करते हैं. उन्होंने निरंतर चर्च आना चुना, प्रार्थना करना चुना, परिस्थिति की ओर ना देखकर प्रभु यीशु पर विश्वास करना चुना. सारी परिस्थिति प्रभु यीशु के हाथों में दी और प्रार्थना करते रहे. आपके साथ भविष्यवाणी में सहमत होते रहे कि जिस जोड़ी को संतान का आशीर्वाद चाहिए, उस प्रार्थना में वो सहमत होते रहे. और सचमुच प्रभु यीशु बहुत महान है. प्रभु यीशु ने अद्भुत चमत्कार उनके जीवन में किया है. 2026 में फरवरी के महीने में उनकी रिपोर्ट्स पॉजिटिव आई और अब वो 1.5 महीने से गर्भवती है. इससे वो सारा गौरव प्रभु यीशु को. हालेलुया. प्रभु ने आशीर्वाद दिया है. आमेन. कहाँ से आते हैं आप लोग? कालेवाडी से. कालेवाड़ी से. काळेवाडी. Father, I God thank bless you, you. Lord. You have Amen. answered their prayer. Yes, Lord. Now she's carrying. Take charge of the child. Nothing should go wrong. Let the child grow in a normal way. Let her complete a full 9 months and let her have a normal delivery. In Jesus' name. God bless you. हे छोटंसं लेकरू जे आहे पास्टरजी, हे ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलं. ते रडत नव्हतं, त्याच्यात रिस्पॉन्स येत नव्हता. 3 दिवसानंतर डॉक्टरने त्याची कंडिशन पाहिली आणि डॉक्टर म्हणले ह्याला NICU मध्ये ॲडमिट करावं लागेल, कारण का त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचं जे शुगर आहे ते खूप कमी झालं होतं. त्यामुळे डॉक्टर म्हणले याला NICU मध्ये ठेवावं लागेल. 15 दिवस ते बाळ NICU मध्ये होतं. आणि ते सांगतात की त्याची जी आजी आहे ती प्रभू येशूवरती विश्वास ठेवत होते. ते म्हणतात की मी या ठिकाणी आले, मी प्रार्थना करून या ठिकाणातून गेले. 16व्या दिवशी डॉक्टरने त्याला डिस्चार्ज दिला. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. Bless the child. Amen. Father, let your hand be upon the child, Master. Heal the child. 15 दिवसापूर्वी ही बहीण जी आहे ऊसाचं जे गुराळ असतं त्याच्यात काम करत होती आणि तिचा जो हात आहे तो ऊसाच्या गुराळाचं जे मशीन आहे त्याच्यात चेचला गेला
आणि तिचा हात संपूर्ण जाणार होता, पण तिला असं जाणवलं कुणीतरी हात तिचा ओढत आहे. आपल्याकडे फोटो असतील तर आपण स्क्रीनवर लावू शकतो. पण ती म्हणते जसा तिचा हात आत चाललेला तिला जाणवलं की कुणीतरी हात तिचा मागे ओढला. आणि मग ती डॉक्टरकडे गेली, दवाखान्यात गेली आणि तिथे ती एकटीच होती, रडत होती. पण ती म्हणती देवबापाचं वचन माझ्याकडे आलं की तुला सर्व टाकतील पण मी कधी तुला टाकणार नाही. आणि ती बहीण म्हणते डॉक्टर मला म्हटले की तुझं बोट जुडेल का नाही आम्हाला माहिती नाही, आपण टाके लावू, 21 दिवसानंतर बोट जुडलं तर ठीक आहे, नाहीतर ऑपरेशन करून काढून टाकू. उजवा हात आपल्याला माहिती आहे किती महत्वाचा आहे, कामाचा आहे आणि तो सर्व प्रमुख हात आपला आहे. पण ती म्हणते मी प्रार्थना केली, 21 दिवस लागले नाही, 10 दिवसातच देवापणी त्यांचं बोट जोडलं, ते टाके काढले आणि तिला आरोग्य दिलं. आता पुन्हा ती तिचे सर्व कामं नॉर्मल करू शकते. म्हणून सर्व गौरव ती प्रभू येशूला देते. Complete the healing. You must complete the healing. Let it be completely healed in the name of Jesus. बहन का नाम साइली, वो पिंपरी चिंचवड़ एरिया से हमारे चर्च में आते हैं. अच्छा. वो कहते हैं 2025 के दिसंबर महीने में उनका बहुत बड़ा एक्सीडेंट हो गया था. ये उनकी हालत हो गई थी. Oh. रिब फ्रैक्चर, हेड इंजरी, ब्लड लॉस ज़्यादा हो गया था और डॉक्टर ने कहा था आपकी जो रिब इंजरी है वो हमेशा के लिए लाइफ टाइम रहेंगी. लेकिन ऑपरेशन के बाद वो कहते हैं कि मैं निरंतर प्रभु यीशु पर विश्वास करती रही, ऑपरेशन के वक्त भी, उससे पहले भी, और ऑनलाइन चर्च की सभाएं भी देखती रही. डॉक्टर ने कहा था 6 महीने लगेंगे आपको रिकवर होने के लिए, लेकिन प्रभु यीशु ने 2 महीने में उन्हें रिकवर किया. बेड से वो खड़े हो गए और आज प्रभु यीशु की महिमा करने के लिए आप Praise उपस्थित God. हैं. God bless you, बेटा.